पंजाब पंजाब आज तिसरी फायनल आम्ही संवेदच्या घरी बघितली आहे आणि ती ICC फायनल्स इंडियाने जिंकली आहे. त्यामुळं संवेदचं घर खूप लकी आहे आणि 2027च्या फायनलला पुन्हा इथंच आपण भेटणार आहोत. आज ॲक्च्युली ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली होती बॅटिंगची, मला वाटलं होतं की खूप हाय स्कोरिंग मॅच होईल, 280 रन तर बनवतील आणि त्याचबरोबर हे पण वाटलं होतं मागच्या मॅचमध्ये न्यूझीलंडने जी साऊथ आफ्रिकेवरती विजय मिळवण्यासाठी बॅटिंग केली होती तोडफोड, तर ते बघून वाटत होतं की आज इझिली करतील. त्यामुळं खरं सांगायचं तर मला अजिबात वाटत नव्हतं की 255 इंडिया डिफेंड करू शकेल. बट हॅट्स ऑफ टू ऑल द बॉलर्स. तो एक कोट आहे, म्हणतात ना की बॅटर्स विन यू मॅचेस बट बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स. तसं झालेलं आहे या बाबतीत, असं म्हणायला काहीच हरकत नाही. अप्रतिम बॉलिंग केली आहे सगळ्यांनी. बुमराह असू देत, अक्षर पटेल असू देत, हार्दिक पांड्या असू देत, सगळ्यांनी छान बॉलिंग केली आणि बॉलर्समुळे ही मॅच जिंकलेली आहे. नाही खरंच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या टुर्नामेंटची म्हणजे संजू सॅमसन. म्हणजे 11 वर्ष झाले त्याला डेब्यू करून, पण शेवटचे जे 3 महत्त्वाचे मॅचेस होते आणि त्या तिन्ही मॅचेसमध्ये त्यांनी 80 स्कोअर करून इंडियाला जिंकून दिलं. म्हणजे इंडिया, त्याचं एक स्वप्न होतं की भारताला रिप्रेझेंट करून ट्रॉफी जिंकून द्यायची, ते आज त्याचं पूर्ण झालं आहे. आणि जसं त्यांनी म्हणलं प्रेझेंटेशनमध्ये की गेल्या काही दिवसांपासून तो सचिन तेंडुलकरकडून थोडी मदत घेत होता त्याचं बॅटिंग आणि बॅटिंग टेक्निक्स इम्प्रूव्ह करायला. ज्याच्या पाठीशी स्वतः देव असेल, काय होणार त्याचं, हे होणार. अंडररेटेड प्लेअर म्हणजे अक्षर पटेल. म्हणजे मागच्या मॅचमध्ये त्यांनी खूप जबरदस्त 2 कॅचेस पकडले. ते जर कॅच पकडले असते तर कदाचित इंडिया फायनलमध्ये नसती. आणि आजही त्यांनी फिन ॲलनची विकेट काढली आणि बाकीचे उरलेले 2 विकेट्सही खूप इम्पॉर्टंट होते. त्यामुळे अक्षर पटेल हा मागच्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पण अंडररेटेड होता, ह्या फायनलमध्येही अंडररेटेड आहे. जसं विराट कोहली सोबत पण त्यांनी चांगली पार्टनरशिप केली होती मागच्या ह्याच्यात. आणि जो रोल विराट कोहलीने मागच्या वर्ल्ड कपमध्ये खेळला, T20 वर्ल्ड कपमध्ये, की अख्खी टुर्नामेंट तो खेळत नव्हता, पण फायनलमध्ये येऊन त्यांनी एक इम्पॉर्टंट इनिंग्स प्ले केली होती. सिमिलर रोल अभिषेक शर्माने यावेळेस प्ले केलेला आहे. फायनलपर्यंत इतका चालत नव्हता, बेस्ड ऑन हिज टॅलेंट तो फायनलमध्ये चालला आणि बाकी आपण बघतोच आहे. 255 फायनलमध्ये मोठं टार्गेट वाटू शकतं आणि ते वाटलं आज न्यूझीलंडला. न्यूझीलंड अंडर प्रेशर वाटत होती. ही न्यूझीलंड टीम साऊथ आफ्रिकेबरोबर जी टीम जिंकली त्या न्यूझीलंडपेक्षा खूप वेगळी वाटली आज. सगळ्या प्लेयर्सला आणि त्या सपोर्ट स्टाफला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी जसं म्हटलं की मागचे तिन्ही ICC फायनल्स आम्ही संवेदच्या घरी बघितले होते आणि तिन्ही फायनल्स म्हणजे आजची पकडून सगळे इंडियाने जिंकलेत. त्यामुळे 2027ची फायनली इथंच बघणार आहे. वेल डिझर्व्ड विक्ट्री फॉर इंडिया. रिपीट किया क्रिकेटचा आपलं क्रिकेट बे.